Good morning students, I am Baddi Madam from Shertakri High School, Shertakri. Standard 8 subject General Science. Today we see our next chapter Human Body and Organ System. Every day our life processes takes in various parts of our body. We know that different organs in our body are working in groups so as to smoothly carry out various life processes. These life processes takes place in various steps. Specific organs carry out specific steps. These organ systems or group of this organ working together to form specific functions as called as organ systems. These organ systems are of various types like digestive system, respiratory system, circulatory system, nervous system, excretory system, reproductive system, skeletal system, muscular system, etc. These all systems are functioning in our body. We know that every system has its own function in our body, and thus all the life processes takes place in our body. Now we study first our respiratory system. For this we have to know that respiration is carried out throughout three following steps. These steps are as follows. These steps are: first step is external respiration system, second is internal respiration, third is cellular respiration. Out of these, first is inspiration or inhalation. External respiration take out by two processes. First is inspiration or inhalation, second is expiration or exhalation. We know that with this respiratory system we can take out oxygen or given out carbon dioxide from our body. From these nodes, air is taken in our body through nose and sent towards the lungs through trachea, that is windpipe. Air is taken from this nose and sent towards the lungs through trachea. See, this is trachea. या सिस्टीममध्ये पहिली जी आहे ते बाह्य श्वसन किंवा एक्सटर्नल रेस्पिरेशन. दिस इज मेड अप ऑफ टू प्रोसेसेस, इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. इन्स्पिरेशन म्हणजे श्वास आत घेणे, एक्सपायरेशन म्हणजे श्वास बाहेर सोडणे. त्यातले इन्स्पिरेशनमध्ये या नाकाद्वारे हवा आपल्या शरीरात घेतली जाते आणि या ट्रॅकियाद्वारे ती लंग्स किंवा फुफ्फुसापर्यंत नेऊन पोहोचवली जाते. यातली दुसरी स्टेप्स आहे एक्सपायरेशन और इनहेलेशन. ऑक्सिजन फ्रॉम द इन्स्पायर्ड एअर गोज इन टू ब्लड. आता जी फुफ्फुसामध्ये हवा घेतली आहे ती कुठं जाणार आहे? आता ब्लडमध्ये जाणार आहे. ब्लड कॅरीज CO2 दॅट इज कार्बन डायऑक्साईड फ्रॉम व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी. ब्लड काय करतो? बॉडीच्या प्रत्येक पार्टमधून कार्बन डायऑक्साईड लंग्सकडे आणतो आणि लंग्समधला ऑक्सिजन सगळ्या बॉडीपर्यंत नेऊन पोहोचवतो. धिस एअर इज गिवन आउट बाय एक्सहेलेशन. म्हणजेच आपल्या श्वासावाटे उच्छ्वासावाटे हा कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो. बोथ ऑफ दीज प्रोसेसेस ऑकरिंग विथ द हेल्प ऑफ लंग्स. ही दोन्हीही लंग्सच्याद्वारे कॅरी केलं जातं. म्हणजेच ही दोन्ही कार्य लंग्सच्यामध्ये पार पाडली जातात आणि या दोन्हीला मिळून काय म्हटलं जातं? एक्सटर्नल रेस्पिरेशन, दॅट इज बाह्य श्वसन. सेकंड स्टेप इज इंटरनल रेस्पिरेशन. एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन सेल्स अँड टिश्यूज फ्लुइड इज कॉल्ड ॲज इंटरनल रेस्पिरेशन. गॅसेस म्हणजे वायूंची देवाणघेवाण जिथं घडते. कुठे? पेशी आणि टिश्यूज. सेल्स अँड टिश्यूज म्हणजे पेशी आणि ऊतीमध्ये वायूंची देवाणघेवाण घडते. म्हणजेच काय होतं? ऑक्सिजन शोषला जातो, कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो. ऑक्सिजन मूव्स फ्रॉम ब्लड इन टू टिश्यू फ्लुइड अँड कार्बन डायऑक्साईड मूव्स फ्रॉम टिश्यू फ्लुइड इन टू ब्लड. ब्लडमधला ऑक्सिजन ऊतींमध्ये किंवा पेशींमध्ये पोहोचवला जातो आणि पेशींमधला कार्बन डायऑक्साईड ब्लडमध्ये आणला जातो. ही देवाणघेवाण कशात चालते? इंटरनल रेस्पिरेशनमध्ये. थर्ड स्टेप इज cellular respiration, that is
Dissolved nutrients like glucose are slowly burned with the help of oxygen and energy is released in the form of ATP. जे न्यूट्रिएंट डिझॉल्व झालेले आहेत ते काय, उदाहरणार्थ ग्लुकोजसारखे, ते काय केलं जातं, स्लोली बर्न, म्हणजे त्यांचे ज्वलन केलं जातं, म्हणजे ते ऑक्सिडाईज केले जातात. कशाच्या मदतीने, जे ऑक्सिजन घेतला जातो आहे रक्ताद्वारे किंवा पेशीद्वारे, ऊतींद्वारे, आणि मग त्याच्यातून काय केले जाते, एनर्जी बाहेर पडते. जी एनर्जी आपल्या शरीरातील विविध कार्य पार पाडण्यासाठी उपयोगात येते. ही एनर्जी ATPच्या स्वरूपात बाहेर पडते. ATP मीन्स ॲडिनोट्रायफॉस्फेट. धिस इज कंपाऊंड ऑफ एनर्जी. वेस्ट मटेरियल्स लाईक कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर व्हेपर्स आर प्रोड्यूस्ड ड्युरिंग धिस प्रोसेस. या प्रोसेसमध्ये काय होतं, बाहेर पडणारा किंवा शरीराला निरुपयोगी असणारा कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प बाहेर फेकलं जातं, आणि मग सेल्युलर रेस्पिरेशन कॅन बी सबमराईज ॲज फॉलोज. आणि मग याच्यामध्ये पेशीचं श्वसन घडतं, म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशन घडतं. हे पुढच्या प्रक्रियेद्वारे दाखवलं आहे. इथे एक मी तुम्हाला प्रोसेस दाखवते, जे समीकरणाच्या द्वारे लिहिलेलं आहे. पहा, C6H12O6 that means glucose plus oxygen 6O2. It gives 6CO2 that means carbon dioxide, 6H2O which is of water vapors, and plus energy that is 38 ATP. This lot of energy form this due to in this respiration system, and this energy required for our working of body, and this 38 ATP is most useful in this process. This can be summarized or summarized as C6H12O6 plus 6O2 is equal to 6CO2 plus 6H2O plus energy in the form of 38 ATP. हे समीकरणाच्या साहाय्याने इथं लिहून दाखवलेलं आहे. अशा रीतीने आपल्या श्वसनामध्ये 3 टप्प्यात काय होतं, रेस्पिरेशन पार पाडलं जातं. आणि या हे जे लंग्स दिसते, पेअर ऑफ लंग्स, याच्याद्वारे ही रेस्पिरेशन घडून आणलं जातं. देअरफॉर लंग्स आर व्हेरी युजफुल इन दिस रेस्पिरेशन सिस्टीम. अंडरस्टूड? ओके.